कराड आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचा सीसीटीव्ही जो आहे हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत. मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. पाथर्डीपासून मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन फुले, आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय की जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, आमको टमको, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच. पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलं ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे. आगंतुक मूळ नेमकं कोण आहे ना? आगंतुक मूळ कोण नेमकं? आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळं रीतसर नावं आम्ही SITला देऊ. नावं दिल्याच्या नंतर SIT तुम्हाला सांगेल. माझ्याबरोबर कारवाई होईल अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे PI पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे PI पाटीलला आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाहीये, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का? काही PI जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही. मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. आणखी एक माझ्याकडे एक केस आली, तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चाललंय का. एक सांगतो तुम्हाला, गंमत नाही, अतिशय भयानक गोष्ट आहे. गंमत शब्द आला मला. महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 ला. दिनांक 22 ऑक्टोबर. तुम्ही जात पात हे ते काढताना हे काढा ना. 22 ऑक्टोबर 2023 ला ह्याचा खून झालाय. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेथ सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले. परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला?
पुरावे तर हे सापडले आताच. ह्या मयत गुंड जो आहे याचा आत्मा काय म्हणत असतो. सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे आहेत. सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला 22 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.